ही फुलं राणी बघितलंस? उठ आशू, किंचन उठ. ए बावळाट, परी राणी दे ने, उठ. काय झालं? काय तुला कळत नाही का? काय अख्ख्या घरात तुला हीच पुस्तकं मिळाली का डोक्याखाली घ्यायला? हा, तिकडे एवढा अख्खा सुजेचा रॅक आहे, पाय ते पुस्तक घ्यायचं ना. तुला समजत नाही का मीनल एवढी मोठी झाली तरी सुद्धा घरातल्या लोकांचे स्वभाव कळले नाही का? जत्रेत मूल असं आईचा हात धरून चाललेला असत, हात कधीतरी त्याच्याकडनं सुटतो आणि पटकन ते कुठल्याही दुकानात शिरतं. तसंच आहे ना स्कॉलरचं, त्याला कधी कुठल्या पुस्तकात डोकं खुपसावं वाटेल काही सांगता येत नाही ना. मग तो वाटेल ते पुस्तक काढून घेतो, मग माझी झोपमोड होते. अरे पण पुस्तक हे डोक्याखाली घेण्यासाठी नसतंच, वाचनासाठी असतं ना. हे बघ मिनल, मी स्कॉलरची शाळा घेतलेली तुला आठवत नाही का? कुठल्याही वस्तूचा वापर या दुसऱ्या कारणासाठी सुद्धा होऊ शकतो. आशू, ते दुसऱ्या वस्तूंच्या बाबतीत असतं, पुस्तकांच्या बाबतीत नाही. कळलंय? काय प्रॉब्लेम आहे यार मिनल, तुझं काय प्रॉब्लेम आहे? एवढी 10 पुस्तकं विकत घेतली ना परवा, त्यातलं वाच नाही एखादं. हेच कशाला पाहिजे तुला? शे, तर लोड घ्यावा लागणार मला. ए फुलराणी, क्या बात है. तू जी गेल्या आठवड्याभर पुस्तकं घेऊन फिरतेस ती तू विकत घेतलीस? ऐक 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 ऐक, इकडे 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 बस. काय विशेष? पुस्तकं विकत आणली आणि आता तू त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहेस, तुला ती वाचायची आहेत. कसं काय हा बदल, काय झालं हे सगळं मला सांगा जरा. ऍक्च्युली नाटकाची प्रॅक्टिस चालू होती ना, तेव्हा मला कबीर म्हणाला, म्हणजे त्यांनी रेफरन्सला काही पुस्तकं दिली आणि मग मला लगेच आठवलं की तू मला किती सांगायचास की पुस्तकं वाचायला हवी, तसं तसं वगैरे. नाही नाही बरोबर आहे, मी सांगायचो, पण ऐकलंस तू कबीरने सांगितल्यावरच ना. नाही, तू डोक्यात आलास माझ्या. म्हणजे नाही नाही इट्स ओके, पण सगळं क्रेडिट कबीरच आहे. म्हणजे कबीर जी आप ग्रेट हो, आप महान हो, आप ज्ञानी हो, बल्कि मैं तो कहता हूं आप पुरुष ही नहीं महापुरुष हो, महापुरुष. एनीवे, कबीरच्या निमित्ताने का होईना तू वाचायला लागलीस. आय एम व्हेरी हॅपी. ग्रेट. निमित्तानं का नादानं? एक नंबर. काय 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 रेफर केलंय त्याने? बरीच केलेत रेफर लेखक, म्हणजे माडगुळकर, नेमाडे, पुलं, मोकाशी. वा वा वा, करेक्ट आहे. नेमाड्यांचं काय घेतलंस? त्यांनी सिक्वेन्स लिहून दिलाय मला. तो म्हणाला की आधी पुलं वाच आणि नंतर नेमाडे. एक नंबर. असं केलं पाहिजे वाचन, शिस्तबद्ध. म्हणजे आधी गोड मसाला पान, नंतर कलकत्ता, मग चुनाजादा, कथ्था कम वगैरे कॅटेगरी. करेक्ट आहे. बरं, हे मग पुलंचं काय वाचतेस सध्या? ती फुलं राणी. पण ते तू आठवड्याभरापूर्वीच वाचायला घेतलंस ना? योग मिनाल, आवाका वाढवायचा असेल तर मग स्पीड पण वाढवायला पाहिजे हा वाचनाचा. सुजा, तेच म्हणजे तेच, परत परत तेच. अच्छा, मग काय करणार? किती सुंदर नाटक आहे, किती सुंदर रूपांतर आहे. म्हणजे बघ ना, एक साधी मंजू, फुलं विकणारी आणि तिच्यावर भाषेचे, सभ्यतेचे संस्कार करणारा, वरून आक्रस्ताळा वाटणारा, पण आतून हळूच तिच्यात गुंतत जाणारा प्रोफेसर. काय बाप लिहिलंय रे. म्हणजे एकीकडे वरवर गोष्ट सुरू असते, मंजू फुलराणी होत असते, सुसंस्कृत होत असते, आणि हळूहळू तिच्या मनात निशब्द प्रेम फुलत जातं.
काय लिहिलंय यार. आणि बालकवींची कविता नंबर 58, अंक 2, प्रवेश 3. छानी माझी सोनुकली ती, छानी माझी सोनुकली ती, कुणाकडे ग पाहत होती. कोण बरे त्या संध्येतून पाहत होते डोकावून. तो रविकर का भोजीरवाणा आवडला मुच्या राणीला. लाज लाजली या वचनांनी, साधी भोळी ती फुलराणी. काहीतरी होतंय वाचून. मिनल, आय एम सो हॅपी. तुझं या महिन्याचं 500 रुपये घरभाडं माफ. स्कॉलर, मी काल 2 बनियन विकत घेतल्या. मला डिस्काउंट. तुला दंड. तू पुस्तक डोक्याखाली घेऊन काय झोपतोस रे? म्हणजे घरात बॅगा भरून भरून पुस्तकं यायला लागली आहेत आता. फारच पुढे गेलंय. फारच पुढे गेले. आता यावर एकच उपाय. हा, काय 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 उपाय? नाही, असं नाही, नीट. आता यावर एकच उपाय. काय? काय? मीनलनं कबीर समोर तिचं प्रेम व्यक्त करावं. तू वेडा आहेस का? काय किती? आधी आपल्या समोर तरी व्यक्त होऊ दे. आपल्याला सांगितलंय का अजून तिला तू आवडतो? नाही, आता बाप या नात्यानं मलाच बोलावं लागणार आहे मुलीशी. नाही नाही, तू नको बोलू. हे बाप फार इमोशनल असतात. मला असं वाटतं या मॅटर्स मध्ये काकानं पुढाकार घ्यावा. काका कसा प्रॅक्टिकल असतो. काय कार्यालय कधी बुक करायचंय? नाही, नको. तुम्ही दोघे राहू दे. आत्या म्हणून मीच बोलते तिच्याशी. इथेच थांबा. अरे पण ही आजी होती ना? आते आजी असेल. ओढे ओढे घ्या. वडे घ्या. काका. काय म्हणतोस? बरायस ना? काय मुलीचं कुठपर्यंत आलंय? अरे यार, मी वाचतीये ना, दे ना. आठवडाभर झाला वाचतेस, आता पाठही झालं असेल. तेच ना, आठवडाभर झालाय वाचते. झालाय पाठ. तरी वाचावं असं वाटतंय रेश्मा. दे ना यार, तू नाही. पुस्तक. नाही, पुस्तक दे. अभिनव, नाही. ए यार, बोर करू. अरे नाही, नाही. एक तर मला कळत नाहीये मला काय होतं. काहीच करावं असं वाटत नाही. खावं असं वाटत नाही, झोपावं असं वाटत नाहीये, कुठे जावं असं वाटत नाहीये. असं होतं अशा दिवसात. असं काही नाहीये. मला कळत नाहीये मला काय होतंय ते. आता ना खूप अस्वस्थ वाटतंय. म्हणजे रुटीन जे चाललंय ना, ते सगळं मध्येच थांबवून टाकावं आणि नुसतं बसावं असं वाटतंय. मध्येच हसावं असं वाटतंय. पण कळतच नाहीये काय होतंय ते. म्हणून पुस्तक आणलंय वाचायला, तर तुम्ही ते वाचू देत नाही मला. नाही, पण नक्की काय होतंय? मीनल, मीनल, असं काय आहे ग या पुस्तकात? असं काय? तू वाचलं नाहीयेस हे पुस्तक म्हणून म्हणतेस. वाच एकदा मग कळेल. काय लिहिलंय माहितीये का तुला? अगं, ती मंजू आहे ना, ती मंजू जेव्हा कविता म्हणते ना, तेव्हा असा अंगावरती काटा येतो. आणि ती प्रोफेसरना म्हणते,
मला तुमच्या सोबत राहण्याची हौस वाटायला लागली होती. फार काही नाही, ओंजळभर माया हवी होती फक्त सर. मीना ए अगं अगं अगं, काय लिहिलंय रेश्मा यार? तुला माहितीये का, तू प्रोफेसर त्या मंजूला सगळं शिकव, सगळं. कसं चालायचं, कसं बोलायचं, कसं बसायचं, अगदी नखशिकांत बदलून टाकतो तिला. अगदी तसं जसं कळीचं फूल होतं, सूर्यकिरणांनी नाहून निघालेलं, अगदी तसं. रेश्मा, जेव्हा मंजू निघून जाते ना, तेव्हा प्रोफेसर काय म्हणतात माहितीये? काय ग? मागे सोडून गेलीस खूप काही. आता मलाही जडलीये तुझी सवय. तुझं हसणं, तुझं रुसणं, सगळं हवंय आता मला. या वातावरणात असलेला तुझा श्वास, नकळत तुझा घेतलेला ध्यास, आता मंजूच आहे माझा सहावा प्राण. मीनल 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 ए अगं असं आपणही कोणाचं तरी वातावरण श्वासाने भरून टाकायला हवं ना. असंच आपलं आयुष्य कोणीतरी स्वतःच्या श्वासाने भरून टाकलं तर, असं कोणी आपल्याला भेटलं तर? भेटलंय का कोणी? पण कसं कळणार? कसं कळणार की म्हणजे तो काय बोलेल, कसा बोलेल, भेटल्यावर त्याचा पहिला शब्द कशावरून ओळख, कसं कळेल की तो तोच आहे? कळेल. तो बोलायला लागला ना की काही कळेनासं दिसेनासं होईल. त्याचा आवाज कानात घुमत राहावा असं वाटेल. आणि त्याचा मनात उमटलेला चेहरा तो कधीही दिसेनासा होऊ नये असं वाटेल. कळेल. हे मीनल, अगं मीनल, अरे काय कोइन्सिडन्स. काय झालंय? ओ चाचा, तुमने जो गाड़ी का नुकसान किया ना, घर के चाहिए मेरे को। ओ चाचा, काम गलत जगह से आए। मत करो चाचा। चाचा, हिसाब से बात करो। हाथ मत लगाओ चाचा। हमारी उम्र का लिहाज कर रहा हूँ, हाथ पीछे करके बात हाथ करो। की उम्र के बात तुम कैसे रहो, समझे ना? ओ चाचा, जो नुकसान किया ना, चाचा, प्रॉब्लम
बड़ा गाड़ी का नुकसान करके क्या भर के चाहिए मेरे को। चाचा चाचा पैसे की बात है यहाँ पे। हाथ नीचे करके बात करो। तुम्हारी उम्र का लिहाज करे चाचा। ऐसे कैसे बात करेंगे? बात करने का भी तरीका होना चाहिए ना। तुम्हारी उम्र क्या है? बात अरे गाड़ी का नुकसान हुआ भर के चाहिए मेरे को। ओ चाचा क्या? हाँ? रेश्मा 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 मला कळलंय तू कोण आहे. हो मला कळलंय तू कोण आहे. बघ तू कोणालाही काही सांगू अगं तू बोलू नकोस. तू थांब. तू माझं ऐक. तो मुलगा कोण आहे मला कळलंय. येस कबीर आहे तो. हो अगं आत्ता मी खाली गेले तेव्हा त्याचा फोन आला होता मला आणि मी त्याच्याशी बोलायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं की प्रेम वगैरे जे म्हणतात ते बहुतेक हेच. माझं ऐक ना फक्त. तू काहीच बोलू नकोस. आज फक्त माझं ऐक. कबीरच तो मुलगा आहे रेश्मा ज्याचं सगळं मला ऐकावं असं वाटतं. ज्याच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं. त्याचा शब्द पाळावा असं वाटतो मला. कबीरच माझा प्रोफेसर आहे आणि मी त्याची मंजू. पण हे तू कोणालाही सांगायचं नाहीये. हे फक्त तुझ्यात आणि माझ्यात आहे. कोणालाही नाही सांगायचं. कळलं? मी का सांगू कोणाला? तूच सांगितलंय. हे तू कोणालाही सांगायचं नाहीये. मी का सांगू कोणाला? तूच सांगितलंय. काय ग? छानी माझी सोनुकली ती कुणाकडे ग पाहत होती. तो रविकर का गोजीरवाणा आवडला अमुच्या राणीला. लाज लाजली या वचनांनी साधी बोळी ही फुल राणी. फालतूगिरी आहे यार. सांगायचं नाहीस का मला तू? तू बोलू देशील तर ना. जवळजवळ विश्वनिर्मितीचा शोध लागल्यासारखं चाललं होतं इथं. पण ते एक वेळ सोपं आहे नाही का मिनल. प्रेम सापडण्यापेक्षा. मिनल आता सेम पिंच. तू किंजल कबीर मी. आता कोणीतरी स्टेटस टाकणार. फील इन लव्ह विथ कबीर अँड 4 अदर्स. मिनल हे खरंच चांगलं आहे की तू कबीरच्या प्रेमात पडलीस. म्हणजे आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. पण यावर कबीरचा पण काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू असू शकतो ना. तो फक्त जाणून घे त्याच्याकडनं. ओ मुलीचे काका अहो किती प्रॅक्टिकल विचार करता. आता तिला तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू कळलाय. आधी तो तर तिला एन्जॉय करू दे. मग पुढचं पुढे बघू. नाही का भेंडी. मी तुम्हाला सांगतो त्याला ऐकावं लागेल. नाही ऐकलं तर आपण बोलू ना. रे कबीरा मान जा. रे कबीरा मार डाला. अल्लाह मार डाला. अरे हम पे ये किसने फरार डाला. अरे हरा काय?
कबीरला पिवळा आवडतो ना. ओहो हरा. हम पे ये किसने पीला रंग डाला, खुशी ने हमारे हमें रे कबीरा मान जा.